आणि आत्ताची एक महत्त्वाची अपडेट समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे ह्या शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्या आहेत। अगदी 2-4 दिवसांपूर्वीच त्यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात आरोप दाखल झाले होते। एका पार्टी दरम्यान त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि आता त्यानंतर रोहिणी खडसे शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्या आहेत। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील मंदार गोंजारी। मंदार, शरद पवार आज पुण्यामध्ये त्यांच्या निवासस्थानी आहेत आणि रोहिणी खडसे काही वेळापूर्वी त्यांना भेटण्यासाठी पोहोचलेले आहेत। आपण पाहिलं रविवारी प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती। एका पार्टीमध्ये प्रांजल खेवलकर होते, ज्या पार्टीमध्ये अंमली पदार्थ सापडल्याचा पुणे पोलिसांचा आरोप आहे। दुसरीकडे रोहिणी खडसे आणि एकनाथ खडसे यांनी हे पोलिसांचं षडयंत्र असल्याचा आरोप केलाय। पक्ष हा रोहिणी खडसे यांच्या पाठीमागे आहे असंही रोहित पवार यांनी जाहीर केलंय आणि ही सगळी पार्श्वभूमी आहे रोहिणी खडसे यांची शरद पवारांना भेटण्या पाठीमागची। शरद पवारांना भेटून त्या या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांची बाजू शरद पवारांना सांगण्याची शक्यता आहे। बरं मंदार, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।